इथे सकाळ सकाळी ना ह्या बहिणी भावंडाचं चहा बिस्किट खायचं काम चालू होतं आणि मी आपला ना सकाळीच लसूण सोलून घेतला, कारण का आज सांडगे बनवायचे होते. तसं आज हे गावाकडे काय बनवायचं म्हटलं ना सगळे मिळून मिसळून बनवतात. तसं खायला सांडगे जेवढे छान लागतात ना तेवढेच ना बनवायला सुद्धा वेळ लागतो, पण एवढे सगळे असल्यामुळे ना लगेच सांडगे बनवून झाले होते. तसं मम्मीनं ना तिच्यासाठी सांडगे आधीच बनवून ठेवले होते, हे मला न्यायला बनवायचे चालले होते. आणि खरं तर ना मला आधी सांडगे ना अजिबातच आवडत नव्हते, आता हल्ली हल्ली ना आवडायले. आता सांडगे घालून ना शेंगा सुद्धा लागल्यास फोडून घेतल्या होत्या आणि सांडग्याला ना सुकायला अजिबात टाइम लागत नाही, लगेच ना सांडगे सुद्धा सुकलेले होते. आणि आता सध्या ना ह्या दोघांचीच ना घरामध्ये भांडणं मस्ती चालू असते. काय करतेत दोघं काय कळत नाही, खेळतेत पण भांडतेत पण. आणि ह्या दोघांच्या मागे पळण्यामध्ये कसा दिवस जातो ना हे सुद्धा समजत नाही. आता चिमणी ना तुम्हाला आज जरा वेगळी दिसत असेल, आता का ते ना तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आणि हो, यामध्ये ना माझी काय चुकी नाही, चिमणीच्या पप्पांनी केलंय जे काय केलंय ते. आता इथे महाराजांचं ना नारळ पाडायचं काम चालू होतं, कारण त्यांना प्यायचं होतं नारळ पाणी. गावाकडे ना सगळ्या गोष्टी घरामध्येच भेटून जातात नाही का. आणि ह्या दोघांचं एवढं जास्त पटायले, दोघं मिळून ना माझीच हवा टाईट करतायत. भाऊ सुद्धा ना माझ्या बाजूने राहिलेला नाही. असो, घरातले कुटाने संपल्यानंतर ना आम्ही सगळेजण चाललो होतो पलूसला. चिमणी झोपली होती, म्हटलं तिला घरीच ठेवलं होतं, म्हटलं 1 तासाभरामध्ये जाऊन येतोय तोपर्यंत. कुंडलला गेलो. कुंडलमध्ये ना मिठाई पहिल्यापासूनच फेमस आहे, तिथून ना अनारसे घेतले, कारण धोंडे जेवणाचा अजून आपला कार्यक्रम बाकी आहे. आता चिमणीसाठी ना ड्रेस घ्यायचा होता, त्यासाठी दुकानात गेलो होतो आणि तिथे ना चिमणीचे पप्पा मग दोघांना परेशान करत होते. आणि पल्सामध्ये ना आज आयुर्वेदिक औषधं विकत होते, त्यांना सुद्धा ना या दोघांनी परेशान केलं माहित आहे. आणि येता येताना हे 2 फणस ना चोरून सुद्धा आणले. हे दोघं आज पिसाळले होते का काय ते मला कळतच नव्हतं. तसं बिचारे ना फणसासाठी विचारायला गेले होते, पण त्यांचं घर बंद असल्यामुळे ना त्यांनी डायरेक्ट झाडावरून काढून आणले. असो, काही गोष्टी चोरूनच खाण्यात मज्जा येते. तुम्ही सुद्धा असं काही चोरून खाल्लंय का?